नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 111 नगरसेवक आहेत. त्याच्यामध्ये तब्बल 57 म्हणजे 50%च्या वरती महिला नगरसेविका निवडून येणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये महिलांची मतदारसंख्या मोठी असल्यामुळे आता त्यांना आकर्षित करण्यासाठी महिला नेत्या आता या प्रचारामध्ये उतरलेल्या आहेत. आपण पाहतो की या ठिकाणी कल्पना नाईक आहेत, त्यांनी आता आपला प्रचारात हाती घेतलेला आहे. माजी खासदार संजीव नाईक यांच्या त्या पत्नी आहेत, त्यामुळे आता त्यांच्या माध्यमातून आहे ते नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत, मतदारांच्या गाठीभेटी घेतली जात आहेत. त्याचबरोबर प्रचार रॅलीसुद्धा काढल्या जात आहेत. मॅडम काय म्हणाल, कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो? तुम्ही प्रत्येक वॉर्डात जाताय आता. मी सध्या तरी सर्व उमेदवारांच्या भेटीगाठी घेते, त्यांचे काही अडचणी असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना बूस्ट करण्याचा प्रयत्न करते आणि उत्तम प्रतिसाद आहे हे. कारण हे नवी मुंबई जे आहे ना, हे नवी मुंबई शहर वसवण्यासाठी जो आदरणीय दादांचा इथे सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे आणि संपूर्ण नवी मुंबईची जनता दादांवर प्रचंड प्रेम करते. नवी मुंबईचा विकास हा आमचा एकच ध्यास. महिला सक्षम, ती सर्वार्थाने सक्षम कशी होईल, त्यांच्याशी बोलल्यानंतर संवाद साधल्यानंतर त्यांना जो एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो आणि ते कॉन्फिडन्स देण्याचं काम मी अगदी प्रामाणिकपणे करते. नवी मुंबई शहर हे सुंदर आणि सुरक्षित म्हणून मानलं जातं आहे. हो आहेच ना, नवी मुंबई शहर हे सुरक्षित आहेच. कारण हे सुरक्षित ठेवण्यामागे दादांचा जितका हातभार आहे तितकाच इथल्या जनतेचा देखील हातभार आहे. ही जनता जी आमच्यावर, आमच्या संपूर्ण कुटुंबावर, आदरणीय दादांवर जे प्रेम करते, त्या विश्वासाच्या जोरावरच ह्या शहराचा विकास असेल, ह्या शहरातली सेफ्टी असेल किंवा शहर नीट अँड क्लीन ठेवण्यामागे ह्या संपूर्ण जनतेचाच हात आहे आणि त्याच्यामुळेच हे शहर सुरक्षित आणि स्वच्छ आहे. सरकारमध्ये शिवसेना BJP एकत्र आहेत, मात्र नवी मुंबईमध्ये हेच दोन पक्ष समोरासमोर उभे आहेत. दोघांमध्ये काटेकी टक्कर होताना दिसते. असं खरं तर असं काही नाही आहे. बघा, आम्ही जो विकास केला, आम्ही त्या विकासाच्याच अनुषंगाने आम्ही लोकांकडे साथ घातलेली आहे. ज्यांना सत्ता हवी आहे किंवा ज्यांना ह्या शहराचा विकास हा लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपापल्या परीने काम करण्याचा, तो त्यांनीही करावा जसं आम्ही करतो. काय म्हणाल, एका साईडला आहे ते विरोधकांच्या माध्यमातून घराणेशाहीचा आरोप हा नेहमीच गणेश नाईकांवरती केला जातो. बघा, मला सांगा, घराणेशाही फक्त आमचीच घराणेशाही आहे का? अन्य पक्षात देखील आहेत ना. एका कुटुंबामध्ये 4-4, 5-5 उमेदवार आहेत, मग फक्त आमच्याच कुटुंबाला का टार्गेट केलं जातं? तर असं काहीही नाही आहे. आदरणीय दादांनी जे काम केलेलं आहे, बघा, त्यांनी काहीतरी विचार करून त्यांनी आपल्या मुलांना राजकारणात आणलं असेल. आज सगळं कुटुंब या राजकारणात असल्यामुळे या शहराचा विकास हा अतिशय लवकर झाला आणि आज आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं. घराणेशाही वगैरे आपण इतर जर घराणे बघितले तर त्यांच्या कुटुंबातही आहेत की. असे कुठले मुद्दे आहेत की तुम्ही मतदारांपर्यंत घेऊन जात आहेत? नवी मुंबईचा विकास हा आमचा एकच मुद्दा आहे. नवी मुंबई शहर आधुनिक शहर हे तुम्हीही जाणता. ह्यापुढे अजून जर या नवी मुंबईचा विकास करायचा असेल आणि ह्या शहरामध्ये दादांची ताकद वाढवायची असेल, त्यांना बळकटी द्यायची असेल, तर ह्या शहराचा विकास आणि आदरणीय आपले पंतप्रधान असतील, ज्यांनी ज्या प्रकारे या 10 वर्षामध्ये आज देशाचा विकास केलेला आहे, आदरणीय फडणवीस साहेब असतील, त्यांनी या महाराष्ट्राचा विकास म्हणा किंवा एक भक्कम नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं. तसेच आमची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हालाही असंच भक्कम नेतृत्व मिळालेलं आहे आणि आम्ही त्यांचा पुरेपूर फायदा का करून घेऊ नये. नक्कीच आपण पाहतो की हे नवी मुंबई शहर स्वच्छ आणि सुरक्षित आहे. तेच कायम ठेवण्यासाठी BJPला ताकद द्या, अशा प्रकारचं आव्हान आता कल्पना नाईक यांच्याकडून होताना दिसते. विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.